गुड इव्हनिंग क्लास. कशा आहात? मजेतच राहायला पाहिजे, कारण आपल्या मेहनतीला फळ येणार आहे विद्यार्थ्यांनो. बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये अशी पण बातमी येते की दिवाळीच्या नंतर महाभरतीची बॅच ही सुरू होणार आहे. आणि म्हणून या गुड न्यूजला आपण थोडंसं सेलिब्रेट करूया आणि कुठं ना कुठं आपण महाराष्ट्र आपला पूर्वपदावरती येईल, इकॉनॉमीच्या पूर्वपदावरती येईल. आणि आपण सर्वांना माहिती आहे विद्यार्थ्यांनो, यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दापासूनच चालू होता. आणि म्हणून मेहनतीला कमी पडू नका. मेहनत अशी करा की खुद भगवान भी आपसे आकर पूछे की बंदे तेरी रजा क्या है. तर आता चला आपण सुरुवात करूया. पण सुरुवातीला एक सांगायचं विद्यार्थ्यांनो, मंथ एंड आहे, मे आहे. मेच्या गरमीमध्ये सुद्धा आपण थंडावा आणू शकतो. तो म्हणजे अड्डा 24/7 जोडले जा आणि अड्डाच्या ज्या काही बॅचेस आहे त्याच्यात जास्तीत जास्त 62% डिस्काउंट घ्या. काही स्टडी मटेरियल असेल त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकतात एक्सटेंडेड व्हॅलिडिटी सोबत. आणि काही पण परचेस करत असाल तर झिंग ऑफर्स आहे. Y214 हा कोड वापरायला विसरू नका. जास्तीत जास्त फायदा घ्या आणि अड्डा 24/7 जोडलेले राहा. आता बघा, महत्त्वाचं आज मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही ज्या उद्देशाने आज माझ्या सेशनला अटेंड करताय, किंवा सर महत्त्वाचे मुद्दे कोणते किंवा महत्त्वाचं वेटेज काय आहे, तर मी तुम्हाला इथे एक सांगू इच्छितो की रसायनशास्त्र असेल, आपलं जीवशास्त्र असेल, बरोबर, ज्याला बायोलॉजी आपण म्हणत असतो, मग याच्या अंडर सुद्धा आपण काय करत असतो, प्राणीशास्त्र शिकत असतो. किंवा आणखीन महत्त्वाचा आपण विचार केला विद्यार्थ्यांनो तर वनस्पतीशास्त्राचा सुद्धा आपण अभ्यास करत असतो. पण महत्त्वाचं इथं काय होतं विद्यार्थ्यांनो, वनस्पतीशास्त्रामध्ये आपण जर महत्त्वाचा उद्देश काढला तर इथं ज्या प्रकारे आपण बायोनॉमियल सिस्टम ज्या प्रकारे नामकरण केलं जात असतं वेगवेगळ्या प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं, तर तो जो काही पार्ट असतो विद्यार्थ्यांनो तो जरासा अवघड असतो. आणि तो अवघड पार्ट जर आपल्याला सोपा करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पहिले काय करावं लागेल, त्याचं सेग्रिगेशन करावं लागेल. बघा, प्राणीशास्त्रामध्ये आपण जसं वर्गीकरण म्हणत असतो, बरोबर, वेगवेगळ्या प्राण्यांचं सायंटिफिक नावं असतात किंवा त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जसं आपण ॲनेलिडा वगैरे यांचं वर्गीकरण करत असतो. पण हा जो काही वैशिष्ट्य आहे त्यांचे वैशिष्ट्य असतात, त्यातल्या एक्सेप्शनल गोष्टी कोणत्या असतात आणि दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक कोणती असते. आता आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की व्हायरस हा काय असतो, कनेक्टिंग लिंक आहे. कशामध्ये? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यामधली काय असते, ती कनेक्टिंग लिंक असते. आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं. पण समजा जीवाणू असतील, विषाणू असतील, हा बराच संदर्भ आपल्या समोर येत असतो. पण जीवशास्त्राच्या बाबतीत अशा काही कन्फ्युजन असतात ते आपल्याला सॉर्ट आउट करून मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. पण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या बाबतीमध्ये ज्या मुलांचं कॉमर्स आणि आर्ट्स असतं त्यांना रसायनशास्त्र हे खूप अवघड जात असतं आणि भौतिकशास्त्रामधल्या काही गोष्टी त्या रट्टा मारत असतात. विद्यार्थ्यांनो, तसं काही करू नका. सगळ्यात महत्त्वाचं मी सेशनच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहे. शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला महत्त्वाचे भौतिकशास्त्राचे आणि रसायनशास्त्राचे महत्त्वाचे टॉपिक काढलेले आहे, त्याची तयारी कशी करायची. समजा मी तुम्हाला उदाहरण इथं सांगितलेलं आहे की आता जे महत्त्वाचे टॉपिक काढलेले बघा, काय, सजीवांच्या जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करूया. बघा, पचन संस्था, श्वसन संस्था, वहन संस्था, उत्सर्जन संस्था. आता यातलं बघा कसा अभ्यास करायचा. जर तुमचं आपण इथं एक घेऊया की श्वसन संस्था, बरोबर. श्वसन संस्थेशी संबंधित कुठली आहे, रक्ताभिसरण संस्था इथं टाकलेली नाही समजा मी, बरोबर, रक्ताभिसरण संस्था. मग रक्ताभिसरण संस्थेमध्ये कोणाचा उल्लेख येतोय, समजा उदाहरण 2 व्यक्तींचा उल्लेख येईल. समजा काय, रक्ताभिसरण संस्था कोणी डिफाईन केली तर विल्यम हार्वे या व्यक्तीने. रक्तगट कोणी डिफाईन केले, कार्ल लँडस्टीनर, बरोबर. या 2 व्यक्तींचे नाव झाले. पण मला सांगा विद्यार्थ्यांनो, रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचं काम एरोबिक या अवस्थेने काय होते, श्वसनी या गोष्टीने होत असते, बरोबर. मग रक्ताचा आणि श्वसन संस्थेचा सरळ सरळ संबंध आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही रक्ताभिसरण संस्था शिकाल त्यावेळेस तुमची श्वसन संस्था क्लिअर झालेली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही पचन संस्था क्लिअर करतात त्यावेळेस वहन संस्था ही कॉम्प्लिमेंटरी तुमची क्लिअर झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा डायजेस्टिव्ह सिस्टमचा माइंड मॅप तुमच्या डोळ्यासमोर असेल विद्यार्थ्यांनो, त्यावेळेस तुमचं उत्सर्जन संस्था सुद्धा क्लिअर झाली पाहिजे. आणि मग प्रजनन संस्थेचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात विद्यार्थ्यांनो, त्यावेळेस तुमच्या समोर प्राणी आणि वनस्पती या दोघांच्या पण दृष्टीने साम्य काही आहे का हे तुमचा अभ्यास झाला पाहिजे. मग त्या साम्यामध्ये एखादी जोडणारा दुवा आहे का, तो तुमचा क्लिअर झाला पाहिजे. आता समजा मी तुम्हाला डोळा आणलेला आहे शिकायला. बघा, डोळे आपण महत्त्वाचा बायोलॉजीचा एक टॉपिक आहे डोळा, बरोबर. पूर्ण अवयव संस्था जर आपल्याला शिकायची असेल तर मग पूर्ण एक त्याचा चार्टच वेगळा काढला पाहिजे. काय की लिव्हरचं काम काय आहे, ही कोणती ग्रंथी आहे, बाह्यस्रावी ग्रंथी आहे का आंतरस्रावी ग्रंथी आहे,
सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती आहे, याचे वन लाईनर तुमच्या बाजूला निघाले पाहिजे आणि त्याच्यावरती कमीत कमी एका टॉपिकवरती 50-50 MCQची तुमची सिरीज काय झाली पाहिजे विद्यार्थ्यांनो, सॉल्व्ह झाली पाहिजे. आणि मी तर ती सांगेल की आपली क्रमिक पुस्तकांवरती पण सॉल्व्ह झाली पाहिजे आणि NCERT वरती सुद्धा सॉल्व्ह झाली पाहिजे तुमची. आणि म्हणून जर तिथं तुम्ही चांगल्या प्रकारे एक लिंक लावून जर धराल तर चांगल्या प्रकारे तुम्ही एक सिरीज लावून धराल विद्यार्थ्यांनो, बरोबर. तर आता डोळ्यासंबंधी आपण चर्चा करूया. डोळ्याचं स्ट्रक्चर पण मी तुमच्या समोर आणलेलं आहे. काही जणांना मराठी कळत नसेल तर मराठी वर्ड्स पण मी तुमच्यासोबत आणलेले आहे आणि इंग्रजी वर्डची डायग्राम सुद्धा मी तुमच्यासोबत आणलेली, ती पण आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांनो. बघा, पापणीची सतत उघडझाप चालू असते, त्याद्वारे अश्रू डोळ्यावरती समप्रमाणात जाऊन डोळा ओलसर राहण्याचं काम करत असतं आणि जर डोळा ओलसर नाही राहिला तर घर्षण होईल विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे भगवंताने अशी पूर्णतः संरचना केलेली आहे, ती आपल्याला जाणून घ्यायची आहे, समजून घ्यायची. बघा, अश्रू हे सोडियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाईम नावाचे विकर असते आणि जे अँटीसेप्टिक म्हणून काम करत असते. म्हणजे बघा किती खोलवरती विचार करून या गोष्टींचं स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे. या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून सांगतो की विज्ञान शिकताना त्याच्यामध्ये जो सायंटिफिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे, तो डेव्हलप करायला शिका. बघा, आता आपण महत्त्वाचं, आता इथं जो लेन्स दाखवलेला आहे बघा, हा बायकॉन्व्हेक्स प्रकारचा लेन्स विद्यार्थ्यांनो. कोणत्या प्रकारचा? बायकॉन्व्हेक्स प्रकारचा. आता डोळ्याच्या संदर्भात जे काही जे महत्त्वाचे मुद्दे ते आपण क्लिअर करण्याचा मुद्दा क्लिअर करणार आहोत. बघा, कॉर्निया, बुबुळ, बरं कुठं दाखवलेलं आहे तुम्हाला? बघा, कॉर्निया, बुबुळ, बुबुळाचा हा भाग आहे बघा, पुढे पुढे येणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा येतोय आपला दृष्टिपटल, रॅटिना. रॅटिना कुठे येतो विद्यार्थ्यांनो? बघा, रॅटिना हा जिथं इमेज तुमची फॉर्म होणार आहे ऑप्टिकल नर्वच्या माध्यमातून, पूर्णतः इथं मसलणारा भाग असणारा हा असतो. तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, त्याच्यातून प्रश्न कोणते बनताय हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. बघा, कॉर्निया, लेन्स, त्यानंतर पपिल, आयरिस आणि सगळ्यात महत्त्वाचं रॅटिना. ही तुमची इमेज इथं क्रिएट झालेली असते, बरोबर. तर आता तुम्हाला महत्त्वाचं आहे की वन बाय वन एक सांगून देतो. बघा, नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो, मृत्यूनंतर तो 4 तासाच्या आत काढणे गरजेचं आहे. आणि मग मुख्य परीक्षेच्या दृष्टीने इथं आपल्याला प्रश्न बनत असतात किंवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने. मग बुबुळ रोपणास काय म्हटलं जातं? कॅरोटोप्लास्टी. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण कधी झालेलं होतं विद्यार्थ्यांनो? एक्वर्ड कौराडझिम या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 ला. म्हणजे त्या संदर्भात नेत्रदान असेल, नेत्रदानाचे क्रायटेरिया काय आहे, किती तासात झालं पाहिजे, त्यानंतर पहिलं प्रत्यारोपण कधी झालेलं होतं, त्याच्या संदर्भात कोणती काळजी घ्यायची, त्याच्याशी नियमित भारतामध्ये कोणत्या प्रकारची संस्था काम करते, याचा डेटा आपल्यासोबत आला पाहिजे. याला म्हणतात परिपूर्ण अभ्यास, बरोबर. आणि हा परिपूर्ण सर्वांग सुंदर अभ्यासाची तयारी करायची असेल तर सप्तर्षीमध्ये तुम्हाला यायचं विद्यार्थ्यांनो. ही बॅच म्हणजे तुम्हाला पूर्णतः संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने, राज्यसेवेच्या दृष्टीने आणि महाभरतीच्या येणाऱ्या सगळ्या वॅकन्सीच्या दृष्टीने आपल्याला भौतिकशास्त्र, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्यांना 5च्या 5ही सब्जेक्टला आपण स्टेट बोर्डच्या साह्याने आणि NCERTच्या साह्याने आपण समजून घेणार आहे सप्तर्षीच्या बॅचमध्ये. तर Y214 कोड वापरायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. अड्डाच्या स्टोअरवरून काही पण खरेदी करत असाल तर Y214 कोड वापरायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतोय आपण विद्यार्थ्यांनो, दृष्टिपटल. हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होत असते आणि स्वरूप बघा इन्व्हर्टेड आणि रिव्हर्स असते. पण ज्यावेळेस आपण ऑप्टिकल डिस्कद्वारे त्याचं कन्व्हर्जन होत असते तेव्हा ती मेंदूवरती सरळ रूपामध्ये आपल्याला दिसत असते. आकलन सुलट, सुलट म्हणजे सरळ. त्याचं कारण लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. ज्यावेळेस मी तुम्हाला मिरर आणि लेन्स भिंगांवरती जेव्हा एखादा विशेष लेक्चर घेईल त्यावेळेस डोळ्याचं मेकॅनिझम आणखीन सोपं करून सांगेल, कारण की त्याच्या संदर्भात जी महत्त्वाची डायग्राम आहे विद्यार्थ्यांनो ती आता आणलेली नाही आहे, तर ती आपण डिस्कस करणार आहोत, बरोबर. आता भौतिकशास्त्राबद्दल पण सांगणार आहे. डोळ्याचा डेटा आपल्या पुढे ठेवलेला आहे. मी या 2 मुद्द्यांवरती येणार आहे, ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. पण लेट फोकस ऑन काही महत्त्वाच्या परसिस्टन्स ऑफ विजन. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावरती म्हणजे रेटिनावरती 101/16 सेकंदासाठी राहत असते आणि त्याच्या आतच जर दुसऱ्या वस्तूची प्रतिमा आली तर 2 वस्तूंमधील फरक जाणून आपल्याला येत नाही. जसं आपण उदबत्ती बघा, अगरबत्ती आपण काय करतो, जाळतो आणि तिला गोल गोल जर फिरवलं तर आपल्याला एक सर्कल दिसतं, असं पूर्णतः एक काय करतं आपल्याला सर्कल दिसत असतं. आणि म्हणून सिनेमाच्या पडद्यावर सुद्धा हलणारे चित्र आपल्याला एक कंटिन्युअस फॉर्ममध्ये दिसत असतात आणि आपण त्याला दृष्टी सातत्य या नावाने ओळखत असतो. आता बघा, डोळ्याच्या प्रॉब्लेमबद्दल आपण चर्चा करूया. बघा, निकट दृष्टिता म्हणजे काय? जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात तर लांबच्या वस्तू अस्पष्ट किंवा भुरकट दिसतात.
तर डोळ्याचा आकार मोठा होतो, लांबट आणि चपटा होतो. आता इथं तुम्हाला डायग्रामॅटिकली दिसतंय बघा, डोळ्याचा आकार काय होतोय, लांबट होतोय बघा इथं. त्याच्यामुळे इमेज आयडियली काय बनायला पाहिजे, इथं बनते बरोबर. तर ती कुठं बनते, इथं बनते. मग मायोपिक आहे. मग आपल्याला याच्यावरती काय करावं लागेल विद्यार्थ्यांनो, कॉन्केव. कॉन्केव म्हणजे काय, अंतर्वक्र भिंग आपल्याला वापरावं लागेल इथं. अंतर्वक्र भिंग वापरून आपण काय करू शकतो, ही इमेज इथं आधीच जर जी तयार होते ते आपण कुठं करतोय, शिफ्ट करतोय विद्यार्थ्यांनो इथं. आणि अशा प्रकारे आपण त्याला काय करतोय, अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा प्रॉब्लेम काय करतोय, दूर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम क्रिएट का होतोय आणि त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय आहे आणि त्याचा महत्त्वाचा जो त्याचा रिझन आहे ते आपल्या समोर येत आहे. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास सप्तर्षी बॅचमध्ये सुद्धा करणार आहोत आणि तो जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनो. त्याच प्रकारे आपण दूरदृष्टीमध्ये सुद्धा बघत असतो विद्यार्थ्यांनो. हायपरमेट्रोपिया, लॉंग साइडनेस म्हणजे काय, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळच्या गोष्टी दिसत नाही. का, तर डोळ्याचा आकार उभाट होत असतो. आता इथं जर मी तुम्हाला सांगायला गेलो, हा काय पसरट झालेला आहे म्हणून इमेज इथे येते, पण फार साइटनेसच्या दृष्टीने काय इमेज बाहेर जाते विद्यार्थ्यांनो, इथं लक्षात घ्या. मग ती इमेज आपल्याला इथं आणायची असते आणि म्हणून आपण कोणता वापरतो, बहिर्गोल वापरत असतो विद्यार्थ्यांनो. त्या ठिकाणी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरत असतो विद्यार्थ्यांनो. आणि अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, एक एक मुद्द्यावरती, एका टॉपिकवरती, जसं आता मी फक्त डोळा घेतलेला आहे. आता भरपूर अवयव संस्था खूप शिकण्यासारखी आहे, पण ज्या ज्या प्रकारे जो मुद्दा आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त फोकस त्याच्याकडे आपलं राहणार आहे विद्यार्थ्यांनो. जसं बघा, डोळ्यांना रंगाची आणि प्रकाशाची जाण कशावरून येते, तर ती येते विद्यार्थ्यांनो वेगवेगळ्या पेशींमुळे येत असते. तर ह्या दोन प्रकारच्या आहे, दंडाकार पेशी आणि शंकाकार पेशी. रॉड शेप ज्या आकाराच्या आहे बघा, प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, मेंदूच्या प्रकाशाच्या तेजस्वितेची व अंधुकतेची माहिती पुरवतात. कोणता, रॉड शेप ज्या सेल असतात त्या, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शंकाकार पेशी असतात विद्यार्थ्यांनो बघा, कोन शेप ज्या पेशी आहे प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देत असतात व प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस देत असतात. म्हणजे कलर सेन्सेशन टोटली कशावरती आहे, कोन शेपवरती आहे. दंडाकार पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात, परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात, या फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. त्यामुळे रंगाची संवेदना आणि जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच येते. आणि म्हणून रात्री तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला हे करावं लागेल, काय की सगळ्यात महत्त्वाचं की रात्री वेगवेगळ्या प्राण्यांचे डोळे का चमकतात, रात्री वेगवेगळ्या प्राण्यांचे डोळे का चमकतात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. लक्षात येतंय का सगळ्यांना? कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका. चांगल्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला कळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, बघा आता महत्त्वाचं भौतिकशास्त्र आणि याच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलून घेतोय. आता बऱ्याच जणांना, आता मी एक बायोलॉजीचा एक डोळा हा टॉपिक होता, तर डोळ्याचे आणखीन प्रॉब्लेम आहे, डोळ्याचे आणखीन मेकॅनिझम आहे, पण आपल्याला वेळेअभावी आपण फक्त आता जस्ट चर्चा करतोय. तुम्हाला एक सांगून देतो की सप्तर्षी बॅचमध्ये आपण कशा प्रकारे शिकत असतो आणि कोणत्या प्रकारे आपण त्याचा दृष्टिकोन डेव्हलप करत असतो, अभ्यासासाठी अभ्यास करत असतो, हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. मग भौतिकशास्त्रामध्ये काय, द्रव्याचे प्रकार, कार्य असेल, ऊर्जा असेल, शक्ती असेल, पण सगळ्यात महत्त्वाचा कन्फ्युजिंग करणारा जो टॉपिक आहे आपल्याला, सदिश राशी, अदिश राशी, बरोबर. मग याचा युनिट येतं, मोजमापन येतं. मग तुम्हाला नेमकं कळलं पाहिजे की हा तर सर पूर्ण भौतिकशास्त्राचा सिलेबसच आहे. आता कोणी मला म्हणेल की सर हा तर पूर्ण सिलेबसच दिलाय तुम्ही, मग काय करायचं विद्यार्थ्यांना याच्यासाठी, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जे कॉमर्स आणि बाकीचे आर्टचे मुलं आहे विद्यार्थ्यांनो, त्यांनी हा जो टॉपिक आहे बघा, धाराविद्युत हा जो चॅप्टर आहे, हे तीन जे चॅप्टर आहे बघा, 1, 2, 3, हे मधले जे 3 टॉपिक आहे ना, याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा. ध्वनी हा जो चॅप्टर आहे हा खूप सोपा आहे विद्यार्थ्यांनो. उष्णता, किरणोत्सारिता ही जर नंतर वाचली तरी चालेल. प्रकाश हा चॅप्टर थोडासा कन्फ्युजिंग आहे, पण इथं संकल्पना डेव्हलप करायच्या असतील तर तुम्ही सप्तर्षी बॅचशी जोडले जाऊ शकतात. तुमच्या जास्तीत जास्त संकल्पना क्लिअर करण्यासाठी मी प्रायोरिटाईज करेल आणि याच्यावरती जास्तीत जास्त आपण 1000 प्रश्न आपल्या सप्तर्षी बॅचमध्ये काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, भौतिकशास्त्र असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल, आरोग्यशास्त्र असेल, कुठल्याही प्रकारचं कुठलंही पण शास्त्र असू द्या, जॉग्राफिकल सुद्धा टर्म्स आपण विज्ञानामध्ये क्लिअर करून घेणार आहोत. तर त्या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याला हे मुद्दे महत्त्वाचे आहे आणि म्हणून सांगतो की सप्तर्षी बॅचमध्ये जोडले जा आणि आपला महत्त्वाचा जो दृष्टिकोन आहे ते डेव्हलप करून घ्या. आता बघा, रसायनशास्त्राचा जो मुद्दा आहे, रसायनशास्त्र बऱ्याच जणांना क्लिष्ट वाटत असतं विद्यार्थ्यांनो, आणि अशा प्रकारचा जो क्लिष्टनेस आहे तो कमी करायचा असेल तर द्रव्याचे, आता तिथं मी द्रव उल्लेख केलेला होता,
तर अणुरेणूच्या थेरी असतील, बोहरची थेरी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाल्टनची थेरी असेल, रुदरफोर्डची थेरी असेल. आता बघा, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे. बऱ्याच जणांना याचा शोध कोणी लावला याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं, बरोबर. तर याला असं लक्षात ठेवू शकतात, NOC सर्टिफिकेट, PVR सिनेमा असतो बघा, PVR, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे हॉस्पिटल ई स्क्वेअर वरती आहे, ई स्क्वेअर या रोडवरती आहे, बरं का, असं लक्षात ठेवा. बघा, NOC सर्टिफिकेट, न्यूट्रॉन चॅडविकने दिला, प्रोटॉन रुदरफोर्डने दिला, जे थॉम्सन इलेक्ट्रॉनचा आहे, जे हॉस्पिटल ई स्क्वेअर थिएटरवर रोडवरती आहे. पुण्यामध्ये एक असं मोठं थिएटर आहे, तर असं लक्षात ठेवू शकतात, जे हॉस्पिटल ई स्क्वेअर रोडवरती, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर अशा प्रकारच्या ज्या ट्रिक्स आहे त्या इथं तुम्हाला सप्तर्षी बॅचमध्ये मी देणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा एक माइंड चार्ट तुमच्या समोर क्लिअर झाला पाहिजे. मॅटर आहे वेगवेगळे विश्वामधले, तर ते कशामध्ये, फिजिकल प्रॉपर्टीजवरती आणि केमिकल प्रॉपर्टीजवरती आपण काय करतो, क्लासिफाय करत असतो. मग फिजिकल प्रॉपर्टीवरती कशामध्ये, मेटल, नॉन मेटल वगैरे करू शकतो. केमिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्याच्यात क्लासिफाय, म्हणजे माइंड मॅप तुमचं काय झाले पाहिजे विद्यार्थ्यांना, क्लिअर झाले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि नंतर मग तुम्हाला लक्षात येतं, अरे यामध्ये तर इतकाच संबंध आहे, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड यांच्यामधला संबंध काय आहे तो आपण क्लिअर करू शकतो. सरफेस टेन्शन आहे ते आपण क्लिअर करू शकतो. मिश्रणाचे प्रकार कोणते आहेत ते बघू शकतो. संयुगाच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत ते आपण बघू शकतो. धातू आणि अधातूच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहे, चमकतं कोणतं, याच्यातले अपवाद कोणते आहेत ते आपण बघू शकतो. आणि म्हणून सांगतो की हे जर संकल्पना क्लिअर करायची असेल तर मनात पहिले काय करा तुम्ही, मनात एक काय करा तुम्ही, सुरुवातीला एक पॉझिटिव्ह व्हाइब्स क्रिएट करा. आणि मग तुम्ही रासायनिक बंध असतील कुठल्याही प्रकारचे, आपोआप अभ्यासाची आणि तुमची केमिस्ट्री आपोआप मॅच होईल विद्यार्थ्यांनो. आपण नेहमी आपल्या इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणत असतो की केमिस्ट्री काय असतं. तर अशा प्रकारे आपण या गोष्टी समजून घेतोय, ज्या महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टीने त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशाच प्रकारे एक टप्पा आपण क्लिअर करणार आहोत विद्यार्थ्यांनो. या जास्तीत जास्त मंथ एंड मेगा ऑफरचा फायदा घ्या. 62% स्टडी मटेरियलवरती तुम्हाला उपलब्ध आहे. जास्तीत जास्त याचा फायदा घ्या. ॲडमिशन कुठल्याही प्रकारे एनरोल करताना Y214 कोड वापरायला विसरू नका. जास्तीत जास्त जणांनी एनरोल करा. अड्डा 24/7चा फायदा घ्या. फॅमिलीसोबत जोडले जा. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अड्डा कामयाबी का या मिशनमध्ये सामील व्हा विद्यार्थ्यांनो. आणि सप्तर्षी बॅच तुमच्यासाठी आहेच. आपण ॲज युजल सांगितलेलं आहे तुम्हाला 30 दिवसाची बॅच आहे. क्रॅश कोर्सच्या दृष्टीने जरी म्हटलं तरी संपूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे. राज्यसेवेच्या दृष्टीने, वनसेवेच्या दृष्टीने, कुठल्याही पण कृषी सेवाच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारे तुम्हाला विज्ञान जर डेव्हलप करायचं असेल तर सप्तर्षीशिवाय पर्याय नाही आहे. सप्तर्षी बॅचशी जोडले जाऊया. आणि 15 जूनपासून ही बॅच चालू करतोय. 4 ते 5:30 आपण शिकतोय. सकाळी 9 ते 12 आता धुमधडाका चालू आहे आपला महाभरती बॅचमध्ये. त्याच्यातही आपण महत्त्वाच्या प्रमाणे आपण क्लिअर करतोय. आणि सर्वांग सुंदर विज्ञानाची तयारी आपली सप्तर्षी बॅचमध्ये होणार आहे. सगळ्यांनी काही शंका आल्या तर 87 560 932 वरती कॉल करा. आम्ही तुमच्या शब्दांना जागण्यासाठी तयारच आहे. 87 560 932 वरती बिंदास कॉल करा ॲज अ फॅमिली मेंबर. ठीक आहे, सगळ्यांनी जोडले जाऊया. महाभरती बॅचशी पण जोडायचं असेल तर तुम्हाला लिंक ओपन आहे. Y214 कोड वापरायला विसरू नका. ॲज युजल 400 ते 450 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. आरामशीर तुम्ही करू शकतात. आणि तुमचा फीडबॅक मात्र विद्यार्थ्यांनो इथं महत्त्वाचा ठरतोय. फीडबॅक मात्र शेअर करायला विसरू नका. तुमचा फीडबॅक व्हॅल्युएबल आहे आमच्यासाठी. तुमच्या जशा डिमांड असतील त्या प्रकारे आम्ही तुमच्या फुलफिल करूया. आणि अड्डा 24/7 ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचप्रकारे आपण सगळे जोडले जाऊया. करोनापासून काळजी घेऊया. स्टे ॲट होम, स्टे ॲट सेफ. आता घेतोय अल्पविराम थोडासा. परत भेटूया रात्री 10 वाजता याच उमेदीने, याच एनर्जीने. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.